हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. और आहे बघा, हे माझे घरचे बाहेरचा व्ह्यू आहे. एकदम फॉगी होता आणि खूप छान वातावरण होता. आज घ्यायचा आहे वौसा, तर त्याच्यासाठी मी इथे रेडी होऊन आली आहे. सिंपल साडी घातली होती कारण की साडी घालणं कंपल्सरी आहे गावात. आणि हे वौसाची तयारी आहे केली आहे. इथे आम्ही सर्व पानं आणले होते आणि इथे आम्ही बसलो आहे वौसा घ्यायला. आणि त्याचे म्हणजे आम्हाला सर्व सांगत होते मोठे लोक की कसं काय पानं ठेवायचे, हळदी कुंकू व्हायचं सर्व इथे ठेवायचं आणि वौसाला मग त्याच्यानंतर आपली जी गौरी आहे त्यांच्यासमोर ठेवून द्यायचा. मग इथे माझी मोठी जाव, सासू वगैरे आम्ही सर्व इथे म्हणजे आपला पूजत होते, म्हणजे त्यांना हळदी कुंकू वाहून त्यांची पूजा करत होते. आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं माझे हजबंडचे मामाचे गावी. तिथे पण खूप मज्जा असते. पण आता इथे मी तयार होऊन आले मामाचे गावी इथे खूप मजा करतात. पण आम्ही इथे थोड्या टायमासाठी आलो होतो. तर हे आहे आमचे मामाचं घर आणि हे आहे त्यांची गवर आणि गणपती. आणि रिदान इथे सर्व आपले आत्ते आणि जे काका आहे त्यांच्यासोबत खेळत होता. आणि हे त्यांचं घर आहे. इथे यांचे गुरं आहे, म्हणजे त्यांच्याकडे बैल आणि गाय आणि आपले म्हशी आहेत. आणि त्यांचे छोटे छोटे असे बाबू पण आहे इथं. आणि त्याच्यानंतर आरतीचा टाईम झाला होता, तर सर्व इथे त्यांच्या घरी आरती करायला आले होते. सर्व गावात हे चांगलं असतं की सर्व माणसं स्वतः येतात आरती करायला. ते मला खूप आवडलं. आणि आरती करायला इथे आम्ही चालू केली. आईने इथे आरती घेतली होती, आम्ही आरती केली आणि त्याच्यानंतर आम्ही जेवलो आरती वगैरे झाल्यानंतर. आणि त्याच्यानंतर परत आम्ही सर्वांच्या घरी गेलो पाया पडायला. लोकांचे जे आमचे आजूबाजूचे मामा होते त्यांच्या घरी, सर्वांच्या घरी पाया पडून झाल्यानंतर आम्ही मामाच्या घरी परत आलो आणि निघालो. आणि इथे त्यांचे 2 मांजर आहे, ते फाईट करत होते. त्यांना बघून खूप मज्जा येत होती. तर म्हणजे त्यांचा छोटासा एक व्हिडिओ काढला आहे. त्याच्यानंतर आम्ही आमचे गावी आलो परत. आणि तिथे गौरीच्या जे रात्री हे असतो ते खरवड करतात, राखाडी वगैरे टाकून असे करतात. तर ती आमची आई करत होती आणि त्याच्यासोबत गाणं पण गात होती, ते ऐकत होती. त्याच्यानंतर परत आम्ही एक डान्स केला छोटासा. तर असा आमचा हा दिवस संपला. हा डान्ससोबत खूप मजा आली, खूप एन्जॉय केला.